पुणे भोर परिसरामध्ये एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला ठेचून तिची निर्घृण हत्या करण्याचा अत्यंत अमानवी, अत्यंत राक्षसी प्रकार जो घडला, त्याचा निषेध करायला सुद्धा शब्द नाही. जिथे माणसाच्या शब्द थिजतात, जिथे माणूस पण खरंच आपल्याकडे शिल्लक आहे का नाही असं वाटण्या इतपत स्थिती निर्माण होते. आपण आपल्या राज्याच्या गृहमंत्र्यांकडून काय अपेक्षा कराव्या? खरंच अपेक्षा करण्यासारखी स्थिती आहे का? जिथे प्रत्येक जण स्वतःचा ढोल वाजवण्यामध्ये फार फार मशगूल आहे, स्वतःची जाहिरात करून घेण्यामध्ये आणि मी किती शक्तिशाली हे ठसवण्यामध्ये जास्त व्यस्त आहे, तिथे सर्वसामान्य माणसांचं जगणं किती मुश्किल झालंय. हे 4 वर्षाचं बाळ सुरक्षित नाही, 4 वर्षाच्या लेकरालाही सुरक्षित सोडलं जात नाही, अजिबात नाही. गृहमंत्र्यांचा राजीनामा बिलकुल मागावासा वाटत नाही, मागू नये. कारण आपल्याला माहिती आहे की गृहमंत्र्यांना या गोष्टींशी काही फरकच पडत नाही, देणं घेणं नाही. काही जरी झालं तरी गृहमंत्री काय राजीनामा काय देणं वगैरे ते तर दूरच राहिलं. फार फार तर मृतकाच्या घरी मदत पोहोचवणे, मोठं भाषण करणे, आम्ही याच्या मुळाशी जाऊ म्हणणे, याच्या पलीकडे गृहमंत्री फार काही करणार नाहीत. ज्याचं पोट जळालं त्याला झळ लागली. आपण एका असुरक्षित राज्यामध्ये आहोत, एवढं भान आपल्याला असावं. पुणे जिल्ह्यातली जी घटना आहे ही अतिशय निंदनीय, अतिशय दुःखदायी अशा प्रकारची घटना आहे. 3-3.5 वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षाच्या नराधमानं त्या ठिकाणी अत्याचार केलाय आणि तिचा खून देखील केलेला आहे. आरोपीला अटक झालेली आहे. आरोपीचे अशा प्रकारचे जुने संदर्भ देखील त्या ठिकाणी दिसत आहेत. एकूणच या घटनेतनं समाजामध्ये मोठा रोष आहे. सगळ्यांनाच या घटनेमुळे त्या मुलीच्या बद्दल, त्यांच्या परिवाराबद्दल प्रचंड हळहळ वाटते. आरोपीला अटक तर केलीच आहे, पण मी आश्वस्त करू इच्छितो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा संपूर्ण हे प्रकरण आम्ही नेऊ. स्पेशल त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हायकोर्टाला विनंती करू. स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कोर्टापुढे आम्ही करणार. एका वेळी एक जण बोला. सर, विरोधक या घटनेनंतर राजकारण करतायत, महाराष्ट्र असुरक्षित आहे, महिला असुरक्षित. मला असं वाटतं हे इनसेन्सिटिव्ह आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधून काढणं यापेक्षा वाईट दुसरं काही असू शकत नाही. काही गोष्टीत तरी संवेदना बाळगली पाहिजे. मला असं वाटतं ठीक आहे ते काय करतायत, पण राज्य सरकार जे केलं पाहिजे ते नक्की करेल.